आपल्या सहज सुंदर आणि अभ्यासपूर्ण अभिनयाने कित्येक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री म्हणून शुभांगी गोखले या परिचित आहेत. मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवलेला आहे. शुभांगी गोखले यांनी अनेक चित्रपटांमध्ये, मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या. अजूनही अनेक मालिकांमध्ये त्या दिसतात. सध्या त्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत आपल्याला दिसत आहेत. त्यांनी आत्मकथा या नाटकातून रंगभूमीवर पदार्पण केलं होतं. अनेक मालिका, सिनेमातून आपली गुणवत्ता सिद्ध केल्यानंतर तेवढ्यावर न थांबता त्यांनी कथा, ललितलेख याद्वारे प्रभावी लेखन देखील केलेलं आहे. जी मराठीवर प्रचंड गाजलेली श्रीयुत गंगाधर टिपरे, एका लग्नाची तिसरी गोष्ट, काहे दिया परदेस या मराठी मालिका आणि हम है ना, लापता गंज या लोकप्रिय हिंदी मालिकेतील भूमिकांमुळे त्या प्रचंड लोकप्रिय झाल्या. शुभांगी यांचा जन्म 2 जून 1968 मध्ये खामगाव येथे झालेला आहे. शुभांगी यांचं लग्नापूर्वीचं नाव शुभांगी व्यंकट संगवई असं होतं. मराठी लेखिका आणि महाराष्ट्र टाइम्सच्या स्तंभ लेखिका, कवयित्री आणि संत साहित्याच्या अभ्यासक विजया व्यंकटेश संगवई या शुभांगी यांच्या आई होत्या. तर वडील व्यंकटेश संगवई हे निवृत्त न्यायाधीश आहेत. शुभांगी गोखले या दिवंगत मोहन गोखले यांच्या पत्नी. मराठी सिनेसृष्टीतील दिलखुलास अभिनेत्री सखी गोखले ही शुभांगी आणि मोहन या दाम्पत्याची मुलगी. शुभांगी यांनी येऊ कशी तशी नांदायला या मालिकेत ओमच्या आईची शकूची भूमिका साकारली. कलर्स मराठीवरील राजा राणीची गजोडी या मालिकेत देखील कुसुमावती ढोले पाटील या वेगळ्याच व्यक्तिरेखेत त्या झळकल्या. या दोन्ही मालिकांनी अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. खामगाव येथे एका आदर्शवादी कुटुंबात शुभांगी यांचं बालपण गेलं. त्यांचे वडील न्यायाधीश असल्याने त्यांच्या जालना, मलकापूर, बुलढाणा, हिंगोली, परभणी, नाशिक, धुळे, अकोला, नागपूर अशा तब्बल 13पेक्षा अधिक जिल्ह्यात बदल्या झाल्या. शुभांगीसह त्यांचे कुटुंब मग त्यांच्याबरोबर बदलीच्या ठिकाणी राहायला जायचे. औरंगाबादच्या संगवई कॉलेजात गेल्यावर मात्र त्या तिथे स्थिरावल्या. तेथून त्यांनी मानसशास्त्रात पदवी मिळवताना अभिनय आणि नाट्यशास्त्राचं प्रशिक्षण घेतलं. शुभांगी यांनी धुळ्यात असताना राज्य नाट्य स्पर्धेमध्ये बसवलेल्या रॉय किनीकरांच्या खजिन्याची विहीर या नाटकाला पहिला पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एका नाटकात काम करत असताना त्यांची भेट मोहन गोखले यांच्याशी झाली. त्यानंतर या दोघांनी लग्न केलं. परंतु या दोघांचा संसार फक्त 10 वर्ष टिकला. कारण मोहन गोखले यांचं वयाच्या अवघ्या 45व्या वर्षी 1999 मध्ये हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. त्यावेळी सखी ही फक्त 6 वर्षाची होती. चेन्नईमध्ये हे राम सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेलेले मोहन 29 एप्रिल 1999 रोजी काळाच्या पडद्यावर गेले आणि चित्रपटसृष्टीने एक उत्कृष्ट उमदा अभिनेता गमावला. मोहन यांनी श्वेतांबरा या मालिकेतून टेलिव्हिजन क्षेत्रात पदार्पण केलं होतं. मिस्टर योगी या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले. मोहन गोखले यांनी हिरो हिरालाल, मोहन जोशी हाजीर यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये अजरामर भूमिका साकारल्या. उत्तम अभिनयासह शुभांगी उत्कृष्ट लेखिका देखील आहेत. त्यांनी लिहिलेल्या रावा या पुस्तकाला महाराष्ट्र राज्य सरकारचा प्रथम प्रकाशन ललित गद्य श्रेणीतला ताराबाई शिंदे पुरस्कार 2014 मध्ये मिळाला आहे. या पुस्तकात त्यांनी तालुक्यातील गावातून मुंबईत आलेल्या आणि मुंबईला आपलेसे करणाऱ्या गोखले यांनी त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग रेखाटले आहेत. मुंबईत एकट्याने राहताना घर आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्या सांभाळताना कशी तारंबळ उडते हे त्यांनी या प्रसंगातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. रावामध्ये शुभांगी यांनी जीवनातील प्रसंग तपशिलासह, बारीक निरीक्षणासह योग्यरित्या मांडलेले आहेत. प्रेमळ आई म्हणून शुभांगी गोखले यांना पसंती दिली जाते. कित्येक वर्ष त्या टीव्हीवर आपल्या अभिनयाद्वारे प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत. सध्या त्या प्रेमाची गोष्ट या मालिकेत मुक्ताची म्हणजे अभिनेत्री तेजश्री प्रधानच्या आईची भूमिका साकारताना दिसत आहेत. अभिनेत्री शुभांगी गोखले या मोहन गोखले यांच्या पत्नी. त्यांचा संसार फक्त 10 वर्षाचा झाला होता. तेव्हापासून त्यांनी सिंगल मदर म्हणून आपली मुलगी सखी गोखलेचा सांभाळ केला. एकट्या बाईने संसार सांभाळणे ही खरं तर तारेवरची कसरत असते. मात्र शुभांगी गोखले यांनी या गोष्टी कोणाच्याही मदतीशिवाय अगदी उत्तमरित्या पार पाडल्या. आज त्या इंडस्ट्रीत इतकी वर्ष होऊनही स्वतः सक्रिय आहेत. पण शिवाय त्यांची मुलगी देखील इंडस्ट्रीमध्ये उत्तम अभिनेत्री म्हणून उदयास आली. सखी लहान असताना तिचे वडील मोहन गोखले यांचं निधन झालं. खरं तर शुभांगी गोखले या दुसरं लग्न करू शकल्या असत्या, पण त्यांनी तसं नाही केलं. याबाबत त्यांनी एका मुलाखतीद्वारे दुसरं लग्न करण्याचा निर्णय का नाही घेतला यावर सविस्तर भाष्य केलं. त्या म्हणाल्या की मोहनचे जे गुण होते, त्याच्याबरोबरचे जे अनुभव होते, या सर्व गोष्टींनी मला खूप प्रेम दिलं. त्याच्या वागण्याचा त्रास झाला असेल, पण त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. शूटिंगसाठी घरातून निघायचं असल्यास तिथे गेल्यावर एखाद्या अभिनेत्रीबरोबर काम करायचं नाही म्हणून सरळ जाणार नाही असं म्हणायचा. अशा वेळी या माणसाला काय समजवायचा हा प्रश्न मला पडायचा.
पण तो काही माझ्याबरोबर दुष्ट नव्हता. मला खूप लोक विचारतात की लग्न का नाही केलं, पण मोहनच्या जाण्याने मला एवढं दुःख झालं आहे की त्यानंतर कणभर दुःखही मला सहन होणार नाही. त्याच्याबरोबर त्यानं इतकं सुख दिले, त्याच्यापेक्षा कमी कणभर सुखही चालणार नाही. मी स्वतंत्र आहे, स्वतःची सगळी कामं करते, पैसे कमवते, अभिनय करते. मला मोहनची सवय आहे, म्हणजे मला केअरटेकर हवा असतो, पण मला तो कोणामध्ये दिसला नाही. शिवाय माझ्याबरोबर सखी होती. मी 35 वर्षाची असताना मोहनचं निधन झालं. तेव्हा माझं लग्नाचं वय होतं, पण मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. माझ्यामध्ये तसं धाडसच नाही. लग्न न करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे सखी. तिला ते बहुतेक आत्ता नाही कळणार किंवा कळायलाही असेल, पण मी लग्न केलं असतं तर तिचं आयुष्य खूप बदललं असतं. मोहन गेला तेव्हा ती 5 वर्षांची होती. दुसरं लग्न केल्यानंतर त्या माणसाने सखीला कसं वागवलं असतं. तिला मोहनचीही नीट माहिती नव्हती. मला सखी अजून बोलते, तुला जोडीदाराची गरज आहे, लग्नाचा विचार कर. पण मोहनची झलक मला कोणामध्ये दिसली नाही आणि आता कशासाठी लग्न करायचं. सगळं जग फिरून झालं आहे, आता लग्न करायचं हे वय आहे असंही मला वाटत नाही. अशी प्रतिक्रिया शुभांगी गोखले यांनी दिली. शुभांगी गोखले यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.